नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड आफ्टरनून. दुपारचा टायमिंग झाला आहे. ह्यातली ती थंडी आहे जरा. 2 दिवस गेलो तो देवाला, त्याच्यामुळं काही व्हिडिओच काढणं झालं नाही. सकाळ धरणी मला कपडे दिले ते आवडले. आणि वांग्याची भाजी आहे. आईला केलं तर पोहे. पोळी देऊ का चपाती देऊ का? पोळी देऊ का चपाती देऊ? मऊ पण चालते. पोळी मऊ आहे. तर या जेवायला येरमळीची यात्रा झाली, चांगली झाली यात्रा. पुढचे दिवस पोळ्या 2-3 तुकडे पिकडे करायचे. पोळ्या घ्यायच्या 2-3 एरे म्हणून आलेल्या. पोहे घ्यायचं घेतलं पुन्हा खाय. पुन्हा वातावरण होऊन जाते, ते पुन्हा नसतं तर खायचं. हां कच्चे कैरी एक. जैत्रीला गेली दमून दमून गेला छू. लय गर्दी होती. रात्री यायला उशीर झाला. परडीत आलेल्या पोळ्या आहेत त्या टाकून कसं द्यायचं म्हणून चांगलं येतात. वाळवून खायचं पण तुकडे करून. लई मोठी जत्रा होती. जत्रा पावसाचा आणि राग आले. हे तर आलता का पाऊस? पाऊस आलता का? पाऊस आलता. टिपका टिपका औषध पुन्हा गरजू होत. तिथं काही रेंज नव्हती, काही नव्हती. सकाळला भांडी घासली, तिथं स्वयंपाक करतो आम्ही. शिरा, भात, भाजी, चपात्या. मग ती सगळं भांडीतनं आमच्यातच नेत असतो. आल्यावर कपडे धुली बादलीवर. सकाळ धुणं तीच करते. दुपार झाली. कसलीच रेंज नव्हती इथं. कैरी खाय आंबट नाही. कैरी खा म्हणून आंबट नाही. त्याचं कच्चं लोणचं केलं तर चांगलं लागते.
आम्हाला थोडी लाल चटणीच काढायची, लाल चटणीच नाही. ही सुद्धा आहे. तेल चटणी हे कडक चपाती असली म्हणजे खाऊ वाटते. काल दुपारी जेवण केलेली ते आम्ही. आई ते पोहे बी खा, पोहे बी खा. मला पोह्याने होतं पित. ही आईला बाटली भरून ठेवावं लागते का तुझी मग हिरबळ थोडं मिक्स करून. गार बाटली ठेवली म्हणजे मग दमून गेला जीव. आता लय 2-3 दिवस काम बी लय होतं, यात्रेला गेलं दमूनच जातं जीव कुठून आल्यावर. जेवण झाली काल कुठे यार मला जेवलेलं आम्ही. जेवण रात्री यायला झाला उशीर. पाणी भरून ठेवलं म्हणजे असं बाटल्या कोणीतरी एखादं मागायचं अचानक. आणि आम्ही बी असंच कोणाला तरी भरायला लावायचं बाटल्या, कोणी पाहुण्यात कोणी आलं म्हणजे मग त्यांच्याकडून आणायचं त्यांचं. जाळी भांड्याची ती आणायची पण काही इथं वरले होती खाली पाठीत जाळी ठेवली म्हणजे त्यात भांडी ठेवली म्हणजे मग काय माहित ना.
आईपाशी आईला बाटली भरून ठेवली म्हणजे घेते मग. चला मग आता ही सगळ्या पोळ्या आणलेल्या त्या परडीतल्या तो उन्हाला म्हणजे ह्याचा तुकडा करून खायला, कारण नाश नाही करायचा. आणि प्रसाद आलेला आहे देवाचा, त्याच्यामुळे नाश करून नाही चालत, मी खात असतो. झाली यात्रा आहे आमची येरमाळ्याची. चांगली झाली यात्रा, त्याच्यामुळे 2-3 दिवस काही व्हिडिओ काढणंच नाही. ते जर मोबाईलला नेटवर्कच नव्हते, स्विच ऑफ होता, मोबाईल बी स्विच ऑफ होता आणि रेंज बी नव्हती. तर 2-3 दिवस झाले व्हिडिओ न काढलाय. मग मित्रांनो आज जेवणही झाले ती. मग आज आईला सकाळी पोहे केलं तर मग आई म्हणली मला भूक नाही आता, काही नको करायला. वांग्याची भाजी होती थोडी आणि चपाती काय तिने अर्धीच खाल्ली, त्याच्यामुळं काही जास्त स्वयंपाक नव्हता करायचं. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद, बाय.